अधिक महिना म्हणजेच एक अतिरिक्त महिना. अधिक मासाला धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, मलमास अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. हा अधिक महिना 3 वर्षातून एकदा येत असतो. अधिक महिना हा काय येत असतो? अधिक महिन्यामध्ये आपण कोणते नियम पाळायचे आहेत? कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या चुका करू नयेत? अधिक महिन्याला एवढे महत्त्व का आहे? तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा नक्की द्या. प्रत्येक 3 वर्षांनी एका वर्षामध्ये 12 ऐवजी 13 महिने येतात, त्यावेळेला अधिक महिना येत असतो. अधिक महिना जो आहे तर तो का येतो? तर चांद्र वर्ष 354 दिवसांचे असते आणि सौर वर्ष हे 365 दिवसांचे असते. प्रत्येक वर्षी चांद्र वर्ष आणि सौर वर्ष तर यांच्यातील जे दिवस आहेत तर यामध्ये 10 ते 11 दिवसांचा फरक पडतो आणि 3 वर्षांनी हा फरक 30 ते 33 दिवसांचा होतो. म्हणजे साधारणपणे एका महिन्याचा हा फरक होत असतो आणि त्यावेळेला वर्षामध्ये 12 ऐवजी 13 महिने येत असतात. जर अधिक महिना आला नाही तर प्रत्येक वर्षी दिवाळी असेल, संक्रांत असेल, असे जे सण आहेत तर ते ऋतुमानानुसार पुढे पुढे जातील. म्हणून हा समतोल राखण्यासाठी हा अधिक महिना जो आहे तर तो येत असतो. या अधिक महिन्याचा म्हणजेच अतिरिक्त महिन्याचा स्वामी अधिपती हे श्रीहरी विष्णू आहेत. अधिक महिना हा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. अधिक महिन्यामध्ये केलेल्या आपल्या सत्कर्माचे आपल्याला जास्त पटीने फळ मिळत असते. अधिक महिन्यामध्ये पूजापाठ, व्रतवैकल्ये, उपासना, पारायणे, अनुष्ठाने याला विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये दानधर्म करण्याला सुद्धा तितकेच महत्त्व आहे. अधिक महिन्याचे काही नियम आहेत, जे नियम आपल्याला पाळायचे आहेत. कोणताही एक नियम जरी आपण संपूर्ण महिनाभर पाळला तरी सुद्धा श्री विष्णूंची कृपा आपल्याला प्राप्त होईल. अधिक महिन्यामध्ये दररोज आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे, कारण ब्रह्ममुहूर्तावरती उठून ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करणे हे शुभ मानले जाते. शक्य असेल तर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये 4 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. त्यानंतर आपल्याला अधिक महिन्यामध्ये श्रीहरी विष्णू आणि श्रीकृष्ण यांची पूजा करायची आहे. भगवान विष्णू, तुळशी माता आणि भगवान श्रीकृष्ण यांची आपण जर मनोभावे अधिक महिन्यामध्ये पूजा केली तर आपल्या जीवनातील अडचणी नष्ट होत असतात. त्याचप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय तर या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे किंवा आपण ते ऐकू सुद्धा शकतो. तसेच आपल्याला अधिक महिन्यामध्ये तुळशीची पूजासुद्धा व्यवस्थित विधिवत करायची आहे. आपल्या अंगणामध्ये जी तुळस आहे तर तिची सकाळी आपल्याला पूजा करायची आहे. तुळशीला जल अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे धूप, अगरबत्ती लावायची आहे आणि सायंकाळी संध्याकाळच्या वेळेला तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा हा अधिक महिन्यामध्ये तुळशीजवळ लावणे हे अत्यंत शुभ मानले जाते. आपल्याला जरी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावणे शक्य नसेल तरी आपण कोणत्याही तेलाचा दिवा लावला तरीसुद्धा चालेल. त्याचप्रमाणे शक्य झालं तर अधिक महिन्यातील एकादशी, पौर्णिमा तर या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे. तसेच अधिक महिन्यामध्ये आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे. संपूर्ण महिनाभर सुद्धा आपण सात्विक आहार घेऊ शकतो. कांदा, लसूण, मांसाहार हे वर्ज्य करू शकतो आणि जरी आपल्याला संपूर्ण महिनाभर सात्विक आहार घेणे शक्य झाले नाही तरीसुद्धा काही ठराविक तिथी आहेत, जसं की एकादशीची तिथी आहे किंवा गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो या अधिक महिन्यामध्ये येत आहे. विनायक चतुर्थी आहे, संकष्टी चतुर्थी आहे, पौर्णिमा आहे. तर असे जे ठराविक दिवस आहेत तर या दिवशी आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे. तामसिक अन्नपदार्थ टाळायचे आहेत. तसेच आपण या अधिक महिन्यामध्ये धार्मिक ग्रंथाचे वाचन करायचं आहे. जसं की भगवद्गीता असेल किंवा विष्णू सहस्रनाम असेल तर याचे आपल्याला पठण करायचं आहे. शक्य झालं तर आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन जे आहे तर ते सुद्धा अधिक महिन्यामध्ये करायचं आहे. ज्या व्यक्ती खरंच गरजू आहेत, गरीब आहेत तर अशा व्यक्तींना आपण या अधिक महिन्यामध्ये दानधर्म करू शकतो. कारण आपण गरीब गरजूंना जर मदत केली तर त्याचे फळ आपल्याला 100 पटीने जास्त मिळत असते. तसेच या अधिक महिन्यामध्ये आपल्याला गाईला सुद्धा हिरवा चारा खायला द्यायचा आहे. दररोज शक्य झालं तर दररोज किंवा
अगदी अधिक महिन्यातील एखाद्या दिवशी का होईना, परंतु आपल्याला गायीची पूजा करायची आहे, तिला मुठभर हिरवा चारा खायला द्यायचा आहे किंवा आपण एक छोटीशी चपाती आणि त्यावरती एक गुळाचा खडा, तर असा जो घास आहे तर तो सुद्धा गायीला देऊ शकतो. अधिक महिना जो आहे तर हा महिना सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो. कारण अधिक महिन्याला महाविष्णूचे घर म्हटलेले आहे. भगवान विष्णू हे या अधिक महिन्याचे अधिपती आहेत. त्यामुळे अधिक मासाची कथा असेल किंवा कृष्णावतार, नृसिंह अवतार यांच्याशी निगडीत ज्या काही कथा आहेत, तर या कथासुद्धा आपण या अधिक महिन्यामध्ये वाचू शकतो. त्याचप्रमाणे श्रीराम कथा, गजेंद्र मोक्ष कथा, नृसिंह कथा तर यांचे पारायणसुद्धा आपण करू शकतो. त्या दृष्टीने आपण ही उपासना जर केली तर ही अत्यंत फलदायी मानली जाते. जी व्यक्ती अधिक महिन्यामध्ये व्रत करते, त्याचप्रमाणे उपासना करते, ती व्यक्ती सर्व पापातून मुक्त होते आणि मरणोत्तर त्या व्यक्तीला वैकुंठाची प्राप्ती होते, तर अशी श्रद्धा आहे. अधिक महिन्यामध्ये पूजापाठ, धार्मिक कार्ये, दानधर्म तर या गोष्टींना विशेष महत्त्व आहे. अधिक महिन्यामध्ये दानधर्म केल्यामुळे कायमस्वरूपी आपले दारिद्र्य, दुःख नष्ट होत असते. अधिक महिन्यामध्ये आपण कशाचे दान करू शकतो, तर अन्नदान करू शकतो, जलदान करू शकतो. त्याचप्रमाणे आपण छत्री, चप्पल किंवा जी धान्य आहेत, डाळी आहेत, तर त्याचे दान करू शकतो. विद्यादान करू शकतो, आसनदान करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारची दाने जी आहेत तर ती आपण या अधिक महिन्यामध्ये करू शकतो. अधिक महिन्यामध्ये आपण तांदळाचं, गव्हाचं किंवा इतर जी काही धान्य आहे तर याचं गरीब आणि गरजू व्यक्तींना दान करायचं आहे. किंवा अगदी आपण एखाद्या मंदिराच्या ठिकाणी या अधिक महिन्यामध्ये जलदान करू शकतो. म्हणजे पाण्याचा माठ जो आहे तर तो दान करू शकतो. किंवा खरंच ज्या गरजू व्यक्ती आहेत तर त्यांना छत्री, चप्पल यासारख्या वस्तूंचे दान करू शकतो. दही, दूध, तूप तर याचे सुद्धा आपण दान करू शकतो. फळांचं दान करू शकतो. कारण अधिक महिना हा दानधर्म करण्यासाठी अत्यंत खास महिना मानला जातो. तसेच अधिक महिन्यामध्ये सौभाग्यवतींचा मानपान केला जातो. सौभाग्यवतीची ओटी भरणे, तिला वाण देणे, भेटवस्तू देणे याला सुद्धा या अधिक महिन्यामध्ये विशेष महत्त्व आहे. तसेच प्रत्येक मुलगी आपल्या आईची ओटी जी आहे तर ती अधिक महिन्यामध्ये भरत असते. सौभाग्यवती महिला आपली जोडवी या अधिक महिन्यामध्ये बदलत असतात. जुनी जोडवी मोडून त्यामध्ये भर घालून नवीन जोडवी केली जातात. त्याचप्रमाणे जावयाचा मानपान हा या अधिक महिन्यामध्ये केला जातो. आपल्या जावयाला श्री विष्णू स्वरूप मानून म्हणजे नारायणाचा मान आपल्याला या अधिक महिन्यामध्ये द्यायचा आहे. त्यामुळे लेक जावयाला धोंडे जेवणासाठी बोलावले जाते आणि हा मानपान केला जातो. ज्याप्रमाणे भक्त प्रल्हादाने जप तप साधना करून भगवान नृसिंहांना प्रसन्न केले, त्याप्रमाणे मनुष्याने काया वाचा व मनाने भगवंताची उपासना केली तर भगवंत प्राप्ती होते. आपल्या जर देवघरामध्ये शाळीग्राम असतील तर आपण या अधिक महिन्यामध्ये अखंड दिवा जो आहे तर तो शालिग्रामच्या बाजूला लावू शकतो. तसेच भगवद्गीता जी आहे तर त्यातील विशेषतः 14वा जो अध्याय आहे तर त्याचं आपल्याला पठण हे या अधिक महिन्यामध्ये करायचं आहे. या महिन्यामध्ये पुरुषोत्तम महात्म्य जे आहे तर त्याचे सुद्धा पठण आपल्याला करायचे आहे. अधिक महिन्यामध्ये दीपदानाला विशेष महत्त्व आहे. खास करून अधिक महिन्यामध्ये येणारी कमला एकादशी तर या दिवशी आपल्याला दीपदान करायचं आहे. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये एक भुक्त राहून म्हणजे एकाच वेळेला फक्त जेवण करायचं आहे आणि आपल्या वाटणीचं जे धान्य आहे तर ते आपल्याला दान करायचं आहे. हा महिना अत्यंत शुभ आहे. आध्यात्मिक उन्नतीसाठी अधिक महिना हा अतिशय फलदायी असतो. परंतु या अधिक महिन्यामध्ये काही गोष्टी मात्र आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहेत. अधिक महिना जरी शुभ असला तरीसुद्धा या महिन्यामध्ये साखरपुडा, लग्न, मुंज, बारशे, वास्तुशांती तर इत्यादी शुभकार्ये करू नयेत. शक्य असल्यास अधिक महिन्यामध्ये मांसाहार, मद्यपान टाळावे. तामसिक अन्नपदार्थ जसं की कांदा, लसूण, मुळा तर हे तामसिक अन्न घेऊ नये. या महिन्यामध्ये केस कापू नयेत किंवा चुडा भरू नये. तसेच कुलदेवीची स्थापना करू नये. कोणाचाही अपमान करू नये. कोणाचीही फसवणूक करू नये. कोणालाही वाईट वाटेल तर असे बोलू नये. शिवीगाळ करू नये. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कलह, वादविवाद या गोष्टी करू नयेत. नवीन व्यवसाय किंवा नवीन बिझनेस या गोष्टीची सुरुवात अधिक महिन्यामध्ये करू नये. त्याचप्रमाणे घर खरेदी, वाहन खरेदी तर या गोष्टीसुद्धा टाळायच्या आहेत. नवीन विहीर किंवा बोरवेल करू नये.